स्ट्रायकवर आहे स्वप्नील आणि नॉन स्ट्रायकवर अजय. साटगाव संघाकडून सलामीची जोडी मैदानात दाखल होते. 6 षटकांचा सामना. घाई करायची पण पहिला चेंडू विवेकाचा सामना करेल साटगाव संघाकडून स्वप्नील. विवेक टू स्वप्नील. पहिला चेंडू विवेकाचा सामना करेल स्वप्नील. सोक्ष षटक हाणामारीचं षटक. पुढचा चेंडू सर्कल मध्ये फील्ड होतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होईल. या एका धावेनं संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होते 1. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज विवेक सामना करेल. आता मात्र स्ट्रायकवर येतोय प्रथमच अजय साटगाव संघाकडून. आता मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज वाईट चेंडू. या आव्हानाच्या धावसंख्येमध्ये 2 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज विवेक. आता मात्र एक मोठा फटका. आधीच्या बॅटमधून चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रात. एक धाव कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक आहे आणि दरम्यान मला वाटतं 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि खूपच खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. डीजे या 4 धावांची धावसंख्या होते. साटगाव संघाची धावसंख्या 6. पुढचा चेंडू आता मात्र अपील केली जाते परंतु अपील पंचाने फेटाळून लावली. दरम्यान खूपच क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली आहे. या एका धावेने धावसंख्या होते 7 धावा. धावफलकावर लागल्यात मोर्या स्पोर्ट्स साटगाव संघाच्या. सलामीची जोडी अजूनही मैदानात. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज विवेक. सामना करेल स्वप्नील. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी. या एका धावेने धावसंख्या होते धावसंख्या 8. षटक मार्गस्थ पहिलं. स्लॉकचं षटक हाणामारीचं षटक. पुढचा चेंडू विवेकाचा सामना करेल अजय. आता फुलटा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दिशेनं. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या होते 9 धावा. अजून काही शिल्लक आहे. तर विवेकच्या षटकातील दिवस क्रमांक 8वा. या 8व्या दिवसातील सेकंड लास्ट सामना. आता मात्र एक सुंदर फटका स्वप्नच्या बॅट मधून चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा येतोय. षटकार डीजे
खूपच महागडे षटक विवेक तब्बल 15 धावा खर्च केल्या विवेकनं स्लॉगच्या षटकामध्ये. यानंतरचा सामना योगेश स्पोर्ट्स उमरई विपक्ष राकेश स्पोर्ट्स चेरोली दरम्यान जाऊया मैदानात. आता मात्र एक निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज रोशन. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतोय रोशन. कुलवंतनगर संघाकडून पुढचा चेंडू रोशन याचा सामना करेल अजय. आता मात्र एक खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु थोडस गचाळ क्षेत्ररक्षण या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या होते 16 धावा. धावसंख्या झाली 16. पुढचा चेंडू रोशन याचा सामना करेल स्वप्नील. आता मात्र सुंदर फटका स्वप्नीलच्या बॅटमधून चेंडू जातो लॉंग ऑनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत मोरया स्पोर्ट्स साटगाव संघाच्या. दोन धावांची धावसंख्या होते 18 धावा. बिनगडी बाद 18 धावा. सुंदर फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज अजय आणि स्वप्नील. पुढचा चेंडू रोशन याचा पुन्हा एकदा स्वप्नीलसाठी चेंडू. आता मात्र सुंदर फटका पॉइंटच्या दिशेने जातोय. एक चोरटी धाव या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या अंकेवर. दुसरं षटक मार्गस्थ. अजूनही काही चेंडू शिल्लक रोशनच्या षटकातील. पुन्हा एकदा रोशन टू अजय. आता मात्र एक मोठा फटका अजयच्या बॅट मधून चेंडू येतोय स्ट्रेटच्या दिशेनं. 1 बाउन्स 2 बाउन्स फरार होतोय 4 धावांसाठी डीजे. फलंदाजी करतोय अजय आणि स्वप्नील. सलामीची जोडी अजून मैदानात. पुन्हा चेंडू येतो लॉंगॉनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे आणि गडी बाद होतोय. पहिला हजरा बसतोय मोरया स्पोर्ट्स साटगाव संघाला अजयच्या रूपानं डीजे. मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय मार्गावर विवेक. त्यानं पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा तोच गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतोय विवेक. अजय भावेश साटगाव संघाकडून. सुंदर फटका स्वप्नीलच्या बॅट मधून चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. 4 धावा. युवराजजी भेरे लॉटच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पुढचा चेंडू जाऊया मैदानात. विवेक टू स्वप्नील. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज विवेक. निर्धाव चेंडू. धावसंख्या होते 27 धावा लागल्यात. एकाकडेच्या मोबदल्यात धावसंख्या होते मोरया स्पोर्ट्स साटगाव संघाची. शिल्लक विवेकच्या षटकातील. पुढचा चेंडू विवेकाचा सामना करेल स्वप्नील. फुलटॉस चेंडू जातोय डीप मिडविकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे खूपच गचाळ क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली जाईल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि
या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या अंकेवर. धावसंख्या होते 31 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात खूपच महागडे षटक विवेकचं मागच्या षटकामध्ये सुद्धा 15 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र दिशा भरकटतोय. वाईट चेंडू अवांतर धावसंख्येवर. धावसंख्या होते 32 धावा. षटक मार्गस्थ तिसरं. धावसंख्या झाली 32. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज विवेक. सामना करेल स्वप्नील साठगाव संघाकडून. सुंदर फटका स्वप्नीलच्या बॅट मधून चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवर मिळेल. या एका धावीने धावसंख्या होते 33 धावा. अतिशय संथ गतीने चाललेला सामना. आता मात्र प्रथमतः स्ट्राईकवर येतोय भावेश. साठगाव संघाकडून सामना करेल विवेकच्या गोलंदाजीचा. सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. निराव चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 33 धावा. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत विवेकच्या षटका दिला. आता मात्र कमबॅक करतोय विवेक. पुन्हा एकदा सुंदर फटका भावेशच्या बॅट मधून चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. एका कम्प्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या अंकेवर. सुंदर फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज स्वप्नील आणि भावेश. तिन्ही षटकांच्या अखेरीस मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाची धावसंख्या झाले 35 धावा. चौथं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू खेळून काढलेला स्वप्नील. आता मात्र आपटलेला चेंडू. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या क्षेत्रात. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू फील्ड होईल. या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 37 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज जयेश. आता मात्र सुंदर फटका. स्वप्नच्या बॅट मधून चेंडू जातोय स्वीपरच्या दिशेने. विकेट हजर. उत्कृष्ट झेल. स्वप्नीलची जागा घेतोय साठगाव संघाकडून गणेश. स्वप्नीलची जागा घेतोय गणेश. सुंदर गोलंदाजी करतोय जयेश. पुढचा चेंडू. आता मध्ये का मोठा फटका मारण्याचा मानस होता पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु प्रयत्न फसला. चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 37 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात मोर्या स्पोर्ट्स साठगाव धावसंख्या 37. पुढचा चेंडू. जयेशाचा सामना करेल भावेश. आता मात्र सोडून द्यायचा प्रयत्न केला होता चेंडू, परंतु एक चोटी धाव मिळेल या चेंडूवर. या एका धावीने धावसंख्या होते 38 धावा. फलकावर लागल्यात. षटक मार्गस्थ चौथं. पुढचा चेंडू जयेश याचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
एक मोठा फटका मारण्याचा मानस होता गणेशचा, परंतु पूर्णपणे उधळून लावला तर मानस परिणाम निर्धाव चेंडू. चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाले 38 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज रोशन. दुसरं षटक घेऊन येतोय रोशन. आता मात्र वाईट चेंडू आव्हान धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या अंकेवर. भावेश यांनी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज रोशन. पाहूया पुन्हा एकदा वाईट चेंडू, सलग दुसरा वाईट रोशनच्या माध्यमातून. धावसंख्या होते 40 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यात मोरिया स्पोर्ट्स साठगाव संघाची धावसंख्या 40. पुढचा चेंडू रोशन याचा सामना करेल भावेश. पुन्हा एकदा वाईट चेंडू, सलग तिसरा वाईट. या अवांतर धावसंख्येने धावसंख्या होते 41 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज रोशन. आता मित्र निर्धाव चेंडू, एक मोठा फटका मारण्याचा मानस होता भावेशचा, परंतु बॅटला काही चेंडू स्पर्श झाला नाही, परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या 41 धावा. पुढचा चेंडू रोशन याचा भावेशसाठी. आता चेंडू जातोय हवेत, क्षेत्ररक्षक आहे. जेल घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु सुद्धा क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 43. अतिशय संत गतीने चाललेला सामना. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज रोशन भावेशसाठी. आता मात्र बॅटची एज लागली होती, परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय. एक चोरटी धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 45 धावा. 45 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत रोशनच्या षटकातील. पुन्हा भावेसाठी पुन्हा एकदा वाईट चेंडू. मला वाटतं 4 वाईट टाकलेत या गोलंदाजानं एका षटकामध्ये. काहीसा दबावाखाली खेळतोय गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज होतोय भावेशसाठी. आता मात्र एक मोठा फटका भावेशच्या बॅट मध्ये चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. 4 धावा डीजे. पुढचा चेंडू रोशन आता 22 आता मात्र हलकीशी प्लेस. चेंडू जातोय पंच्या दिशेनं. एकदा कंप्लीट केली जाईल. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल. या दरम्यान 2 धावा कंप्लीट धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा गचाळ थ्रो, 4थ्या धावेचा प्रयत्न. खूपच गशाल क्षेत्ररक्षण म्हणता येईल कुलवंतनगर संघाकडून. 4 धावा कंप्लीट केल्या फलंदाजांनी. या 4 धावांनी धावसंख्या होते 56 धावा.
पाच षटकांची धावसंख्या 56. डीजे. पाच षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं आणि ह्या 4 धावा. डीजे. षटक मार्ग असतोय 6वं. शेवटचं षटक. 6 षटकांचा सामना असेल हा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला चेंडू जातो डीप मिडविकेटच्या दिशेनं. एक धाव कॉम्प्लीट केली जाईल. दुसरा धावायचा प्रयत्न असेल आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. मोर्या स्पोर्ट्स सातगाव संघाच्या या 2 धावांनी धावसंख्या होते 62 धावा. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील पुढे कापडलेला चेंडू. आता एक चोलटी धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या होते 63 धावा. 6 षटकांचा सामना. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील धावसंख्या झाली 63 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय भावेश साठी. आता मात्र गलीच्या दिशेनं चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावेने धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 64 या अंकेवर. आणि मयूर फळडे यांचं आगमन होत आहे. गटा स्पोर्ट्स क्लब चेरोलीचे कर्णधार मयूर फळडे. पुढचा चेंडू आता मात्र का मोठा फटका मारण्याचा माणूस होता. परिणाम गडी बाद होतोय. गणेशची धाव येतोय साडगाव संघाकडून. सागर फलंदाजीसाठी येतोय. स्ट्रायकर आहे भावेश आणि नॉन स्ट्रायकर सागर. तो चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू. षटक संपतय. पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 64 धावा आणि विजयासाठी 65 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला.
स्कोरबोर्डवर 5 धावा आधीच लागल्या जातील. पाच धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला. पाच धावांची पेनल्टी होती मोर्या स्पोर्ट्स संघाला. त्या 5 धावा आधीच छत्तीस चेंडू आणि 65 धावांची गरज आहे आणि 5 धावा आधीच धावफलकावर लागल्यात कुलवंतनगर संघाच्या. याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. 6 षटकांचा सामना. क्षेत्ररक्षण लावून घ्या साडगाव संघ. खूपच विलंब होतोय. थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन होणार आहे. टॉस साठी यायचा आहे उमराई संघाचा कर्णधार आणि राकेश फूड्स संघाचा कर्णधार. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु तू मैं कधी करत गडी बाद होतोय. गडी बाद पहिला हजरा. पहिला गडी बाद होतोय प्रवीणच्या रूपानं. फुल टॉस चेंडू होता. एक चोटी धावेच्या नादात फलंदाज बॅक टू द प्रवीण. गणेश गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. पुढचा चेंडू गणेशचा. फुलटॉस चेंडू नो बॉल घोषित केला पंचांनी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. फ्री हिट असलेला चेंडू बरा. धाव संख्या होते 10 धावा. फ्री हिटचा चेंडू होता परंतु पुन्हा एकदा गडी बाद होतोय रनआउटचा स्वरूपात. डीजे पाहायला मिळेल योगेश स्पोर्ट्स उमरी विपक्ष राकेश स्पोर्ट्स चेरवली. एक मोठी लढत. परेश फडे असतील. सचिन फडे स्टार. डिंगडॉग आणि उमर 11 यांच्यासारखी मॅच आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. थोड्याच वेळात या व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन होणार आहे. फुलटॉस चेंडू होता. चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेनं. एकदा कंप्लीट केली जाईल. चेंडू फील्ड होईल थ्रो होईल. या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धन्यवाद.
थोड्याच वेळात या व्यासपीठावर मान्यवरांचा आगमन आहे. आदरणीय दयानंदजी चोरगे साहेब, संस्थापक DY फाउंडेशन एनजीओ महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर योगेजी पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष DY फाउंडेशन, जयकुमारजी करण साहेब, शहापूर तालुका अध्यक्ष DY फाउंडेशन, या मान्यवरांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावर आगमन होणार आहे. तरी सुद्धा ही मॅच पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गणेश चेंडू येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, एकदम कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मला वाटतं यशस्वीरित्या बनवता येतं. या 2 धावांनी धावसंख्या होते 14 धावा. धावसंख्या झाले 14. षटक मार्गस्थ पहिलं एकाकडेच्या मोबदल्यात धावसंख्या 14 धावा. यानंतरचा सामना राकेश विपक्ष योगेश स्पोर्ट्स उमरई, एक मोठी लढत दरम्यान जाऊया मैदानात. सुंदर फटका चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जातो सीमारेषा पार. CPL चौकार डीजे. करतोय फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर गणेश. आता मात्र चेंडू येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट केली जाईल. या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कुलवंतनगर संघाला. या एका धावेने धावसंख्या होते 19 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 19 डीजे. धावसंख्या 21 धावा. पुढचा चेंडू स्वप्नील. आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरावली, धावसंख्या 21 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील. सामना केला उजव्या हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज स्वप्नील. पहिला षटक नक्कीच महाग पडलं गणेशचं. तब्बल 14 धावा खर्च केल्या आणि 5 धावांची पेनल्टी होती मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघाला. 19 पहिल्या षटकाच्या नंतर फुलटॉस चेंडू, चेंडू जातो लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत स्वप्नीलच्या षटकातील. सुंदर फटका, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, फंबल होता क्षेत्ररक्षक. परिणाम 4 धावा.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज अजय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय अजय. सामना करेल अजयच्या गोलंदाजीचा बॅट्समन विवेक. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानात कुलवंतनगर संघाकडून विवेक. पुढचा चेंडू अजय आता विवेकसाठी. आता मात्र एक यॉर्कर लाईनचा चेंडू. निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी करतोय मयूर फळडे याचा आगमन होतोय. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज अजय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आहे आणि जेल सोडतोय. या एका धावेने 31 धावा. अजूनही जिंकण्यासाठी मला वाटतं 34 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला. पुढचा चेंडू अजयाचा फुल टॉस चेंडू. चेंडू येतो लांबच्या क्षेत्रामध्ये. झेल घेण्याचा सुंदर प्रयत्न परंतु दोन धावा काही रोखू शकत नाही. या दोन धावांनी धावसंख्या होते 33 धावा. सुंदर प्रयत्न स्वप्नांच्या माध्यमातून नक्कीच दोन धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. सुंदर फटका विवेकच्या बॅट मध्ये जातोय टीप मिडविकेटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या दोन धावांनी धावसंख्या होते 35 धावा. पाच चेंडू झाले तर अजून एक चेंडू बाकी आहे. जिंकण्यासाठी मला वाटतं अजून 31 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला. सुंदर चेंडू जातोय गलीमध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या होते 36 धावा. डीजे धन्यवाद डीजे. 18 चेंडू आणि विजयासाठी मला वाटतं 29 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला. येणारे 18 चेंडू 29 धावा. गायकवाडची साडगाव संघ गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. 18 चेंडू 29 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला. येणारे 18 चेंडू 29 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघाकडून गणेश. विवेक आता मात्र निर्धाव चेंडू टप्पा पाडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय चेंडू. निर्धाव चेंडू जिंकण्यासाठी मला वाटतं 17 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला. 17 बॉल 29 धावा. 17 चेंडू 29 धावा. पुढचा चेंडू आता मात्र एक मोठा फटका विवेकच्या बॅट मधून परंतु चेंडू येतो लॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होता येतं. या दोन धावांनी धावसंख्या होते 38 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. 16 चेंडू 27 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे गणेश आणि बॅटिंग वर आहे विवेक. कुलवंतनगर संघाकडून येणारे 16 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे.
चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतोय नक्कीच 3 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकानं एका धावेनं धावसंख्या होते 39 धावा जिंकण्यासाठी मला वाटतं 26 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला पुढचा चेंडू सुंदर बॅट्समनच्या बॅट मधून चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव कंप्लीट केली जाईल 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण या 3 धावांनी धावसंख्या होते 42 धावा अजूनही काय चेंडू शिल्लक गणेशच्या षटकातील धावसंख्या जाते 42 धावा अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे आता मात्र स्ट्रायकवर येतोय विवेक वरकुटे गोलंदाजी मार्ग सचिव गोलंदाज गणेश पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत सुंदर फटका पण जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आता मात्र क्षेत्र चुकी करतोय जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार डीजे चार धावांनी धावसंख्या होती 46 धावा अजूनही जिंकण्यासाठी कुलवंतनगर संघाला 19 धावांची गरज येणारे 13 चेंडू 19 धावा बनवायचे विजयासाठी कुलवंतनगर संघाला पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव कंप्लीट केली जाईल एकच धावेवर समाधान मानावं लागेल का नक्कीच एकच धावेवर समाधान मानावं लागेल एका धावेनं धावसंख्या होते 47 धावा येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला डीजे येणारे 12 चेंडू 18 धावा घाई करायची आहे साडगाव संघ अजूनही एक सामना खेळवायचा आहे आणि मान्यवरांची मांदी सुद्धा येणार आहे 12 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज 12 चेंडू 18 धावांची गरज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय साडगाव संघाकडून वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय स्वप्नील सामना करेल विवेक आणि मैदानात दाखल विवेक आता मात्र झेल सुटतोय एक धाव कंप्लीट केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत या 2 धावांनी धावसंख्या होते 49 धावा जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज 11 चेंडू 16 धावा येणारे 11 चेंडू 16 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या विवेक गोलंदाजाला चमत्कार करावा लागेल स्वप्नीला नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप स्क्वेअरच्या दिशेनं चेंडू वन बाउन्स फरार होतोय 4 धावांसाठी डीजे जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला
9 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता मात्र एक सन्मान देतोय चेंडूला. चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चौथ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि आता मात्र विवेकला तंबू मध्ये परतावं लागतंय. या 3 धावांनी धावसंख्या होते 56 धावा. डीज दुसरा आद्रा बसतोय पुरंदर सकाळ. आठ चेंडू 9 धावा. 8 बॉल 9. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 8 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट कुलवंतनगर संघाला. 8 चेंडू 9 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. जाऊया मैदानात. आता मात्र चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेनं. एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेनं धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या 57 धावा. 57 रन. लॉस ऑफ विकेट. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटतं 8 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा चेंडू जातोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एक धाव. या एका धावेनं धावसंख्या होते 58 धावा. डीजे जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा आणि गोलंदाजी मार्कवर मला वाटतं गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला. सहा चेंडू 7 धावांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. यानंतरचा सामना योगेश स्पोर्ट्स उंबरई विपक्ष राकेश स्पोर्ट्स चेरवली. गोलंदाजी मार्क सज्ज होतोय गोलंदाज कुणाल. 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू जातोय टीप मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट झाली. एकच धाव. या एका धावेनं धावसंख्या होते 59 धावा. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 बनवायच्यात. सामना तर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे कुलवंतनगर संघाला. पुढचा चेंडू कुणालचा. खोलट टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे ऑफसाईडच्या दिशेनं. येणारे 4 चेंडू साठी 6 धावांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर
तीन चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज आहे. सुंदर गोलंदाजी करतोय कुणाल. 3 चेंडू फेकले तर केवळ 1 धाव खर्च केले कुणालनं आणि 2 गडी बाद करण्यात यश आलंय कुणालला. 3 बॉल 6. तीन चेंडू 6 धावांची गरज. लेग बिफोर साठी अपील केली जाते. पुन्हा एकदा गडी बाद. हॅट्रिक घेतोय कुणाल. लाजवाब गोलंदाजी. थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू घेतलाय कुलवंत नगर संघानं. डिसिजन इज आउट. OUT. हॅट्रिक. सुंदर गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना हॅट्रिक घेतली कुणालनं. 4 चेंडू फेकले तर 3 गडी बाद करून 1च धाव खर्च केली कुणालनं. आता मात्र आव्हान थोडं अवघड होत चाललंय. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 बिग हिट. 2 बॉल 6. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. घाई करायची आहे साठगाव संघ. खूपच उशीर होतोय. 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा. सामना काय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल अशी नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. सुंदर गोलंदाजी करतोय कुणाल. 3 गडी बाद करून 1च धाव खर्च केली 4 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू आता मध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लाजवाब गोलंदाजी. 5 चेंडू फेकले केवळ 1च धाव खर्च केली कुणालनं. अप्रतिम गोलंदाजी. 1 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना 5 चेंडू मध्ये 1च धाव खर्च केली कुणालनं आणि 3 गडी बाद केले. लाजवाब गोलंदाजी. 1 चेंडू 6 धावा. विजय होतोय साठगाव संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाचं कौतुक. दोन्ही संघांनी हँडशेक करायची आहे. कुलवंत नगर संघ आणि साठगाव संघ. दोन्ही संघांनी हँडशेक करायची आणि या सामन्याचा मानाचा मॅच जातोय. साठगाव संघाचा गोलंदाज कुणाल.